या ठिकाणी सगळ्या जमलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून या ठिकाणी माझा मित्र उत्कृष्ट ढोलकीपट्टू या गावचा सुपुत्र समीर दादा सनगरे यांच्या माध्यमातून एक फरमाईश आलेली होती की प्रेक्षकांच्या मधून ज्या गाण्यानं खरोखर या शक्तिधुरामध्ये मला मान दिला आणि ह्या रसिकांचं एवढं प्रेम दिलं ते गीत सादर करण्याची संधी होती, पण काही तांत्रिक कारणामुळे ते घडू शकलं नाही। पण या ठिकाणी तुमच्यासाठी एक मुखडा लावतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। शुभनयना करुणामय गौरी हरसु वरद गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो। या ठिकाणी खरोखर आपण सर्वांचे मनापासून आणि समीर दादांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मुलांचा डान्स आणि कार्यक्रमाची सुरुवात बघा।
ज्या वडिलांनी ज्या गुरुनी ही मला माझी कला दाखवली ते माझे आई वडील यांच्या चरणी त्रिवार वंदन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे बघा। या गावची माऊली माझ्या वडिलांचे मित्र आणि माझे गुरु गोविंदजी तारवे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे। गणपतीच्या नावानं जी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे माऊलींकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळ आभारी आहोत, धन्यवाद। हा एवढा माझा जनसमुदाय आज आलेला आहे। जवळजवळ खूप दिवसांनंतर नवरात्रीच्या नंतर पंचक्रोशीमध्ये कार्यक्रम आहे ना, आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी हा कलाकार म्हणून तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे, म्हणून एक छोटीशी विनंती आपल्या चरणावरती ठेवतो आणि काय म्हणतो आहे बघा। केवड्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवाचं भान केवड्याच पान तू कस्तुरीचा रान तू पाघुळल्या जीवाचं भान सागराची गाज तू गालावर लाज तू आतुरल्या डोळ्याचं सपन तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं भान तू। म्हणून काय म्हणतो आहे बघा। ओढ जीवा लागली तुम्हीच माझी सावली तुमच्या मध्ये दिसते मला माऊ डोळ्यांनी आज पाहिली शब्दरूपिणी वाहिनी गोड ह्या वाणीतून आज गायली ओढ जीवा लागली तुम्हीच माझी सावली तुमच्या मध्ये दिसते माझी माऊली। ही रंगदेवता माझी ग्रामदेवता
स्वामिनी आई महालक्ष्मी माता या सर्वांना नतमस्तक होऊन परशुरामाच्या मनस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या पवित्र आणि पुण्य अशा भूमीमध्ये आज मला माझी कला सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे सतत ऋणी आहोत. लोकशाहीर कोकण कलारत्न पुरस्कार प्राप्त शाहीर दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा श्री साई छात्रा नृत्य कला पथक पुरेवाले शाहीर सुशांत गराटे आणि माझ्या संपूर्ण मंडळींचा जमलेल्या माझ्या तमाम शक्ती तुलाप्रेमी कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मनस समुद्र करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी खरोखर ज्यांनी मनापासून आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. कार्यक्रम ठरला नवरात्रीमध्ये आहे ना. श्री रवींद्र गोविंद सनगर या गावचे गावकर, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि खरोखर ज्यांनी शक्तीपीठामध्ये चांगलं नाव या पंचक्रोशीमध्ये केलेलं आहे असे या मंडळाचे अध्यक्ष योगेश रामचंद्र सनगरे या दोघांना शाहीर मानाचा मुद्रा करून या ठिकाणी या वाडीतील एक गोलगड्याचे शाहीर माझे मित्र मोरया मोरया मी बळतान तुझीच सेवा करू पायजा हे अन्याय खरोखर ज्याचं नाव घेऊन असं वाटतं माझा कॉलेजचा मित्र आहे आणि त्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझं नाव घराघरापर्यंत झालेलं आहे. श्याम शितप ऑफिशियल या युट्यूब चॅनलचे मालक माझे मित्र श्याम शितप या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आम्ही. माझा शिवराया त्या क्रांतीवीराने माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने तोडिले गुलामीचे बंधन शिवराया शिवरायाना करतो हे त्रिवार शिवरायाना करतो हे त्रिवार
शिवरायाने त्या क्रांतीवीराने माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने तोडीले गुलामीचे बंधन शिवरायाला रायाला त्रिवार शिवरायाला रायाला त्रिवार वंदन शिवरायाला रायाला त्रिवार वंदन शिवरायाला रायाला त्रिवार वंदन होता करारी असा तो बाणा नाही घाबरला कधी तो पुन्हा नाही घाबरला कधी तो पुन्हा असा मर्द मराठाचा राणा असा मर्द मराठाचा राणा होता 100 नंबरी तो सोना त्याचे उपकार महान सांगू अभिमानानं त्याचे उपकार महान सांगू अभिमानानं तिनं दुबळ्यांचं घालवलं दडपण शिवरायानं शिवरायानं करतो हे त्रिवार वंदन शिवरायानं करतो हे त्रिवार वंदन होता शिवराया माझा तो सच्चा शूरवीर तो वाघाचा बच्चा काय म्हणतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि आज जो आपल्या मंदिराचा कळस आहे तो माझ्या शिवरायांमुळे आहे ना म्हणून होता शिवराया माझा तो सच्चा शूरवीर तो वाघाचा बच्चा गेल्या पूर्ण तयारी हरीचा गेल्या पूर्ण तयारी हरीचा कवी सांगतो या मनाचा इच्छा जसे देवाच्या परी सांगतो खरोखरी जसे देवाच्या परी सांगतो खरोखरी त्या सर्वांनी शिवाचं दर्शन काय म्हणतो जसे देवाच्या परी सांगतो खरोखरी जसे देवाच्या परी सांगतो खरोखरी त्या सर्वांनी शिवाचं दर्शन हर हर महादेव आवाज घुमला मुघलांच्या कमळावरती घाम फुटला तळपल्या मराठ्यांच्या नंग्या तलवारी मुघल पळती माघारी शुभा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता म्हणून जसे देवाच्या परी सांगतो खरोखरी जसे देवाच्या परी सांगतो खरोखरी त्या सर्वांनी शिवाचं दर्शन शिवराया शिवरायानं करतो हे त्रिवार वंदन शिवरायानं करतो हे त्रिवार वंदन माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने हे तोडीले गुलामीचे बंधन शिवरायानं करतो हे त्रिवार शिवरायानं करतो हे त्रिवार
शिवरायांना करतो हे त्रिवार बोला श्री गणपती गजानन गावदेवी दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वळीचा आई महालक्ष्मी माते तुझा गणपती बाप्पा गणाला सुरुवात करण्यापूर्वी आलेलं पारितोषिक योगेश रामचंद्र सनगरे आणि यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून या कार्य प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला पाखरा आझाद केलं तुला गाण्याला सुरुवात करतो आहे स्वीकारावी माझी वंदना शिव गौरीचा नंदना या वेळाच सभारंभना श्री गणा श्री गणा श्री
गणा या विनाच सभारंगणा. 1, 2, 3, start. पूर्ण करशील
गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी पारितोषिक आलेलं आहे। मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए, मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए, रब करे तुझको प्यार हो जाए। वो काय म्हणतात, स्वानंदे आनंदे आज बंधू तव पाया, शुभ कार्याला पूजुया गणराय। बुवा हे वडून ताणूनचे शब्द मीटर मध्ये बसत नाही है ना। बघा, विश्वाचा पालक देवा तू गणराया, विश्वाचा या पालक देवा तू गणराया, आळवी तो आता ये तू दर्शन द्याय, आळवी तो आता ये तू दर्शन द्याय। आणि आता सुरुवात करतो गवळणीला। करू ना, करू की नाही? बुवा म्हणाले ती म्हणतात गवळण शास्त्रात गाणार, माझ्या माय माऊल्यांचा सन्मान राखून गाणार आहे ना। बुवानी सुंदर, खरोखर सुंदर गवळण गायलेली आणि बुवांच्या गवळणीची कटिंग पण अशी देणार ना। पण आज हा हातकंबा या पंचक्रोशीमध्ये माझ्या वडिलांनी बऱ्याच प्रतिस्पर्धी शाहिरांबरोबर कार्यक्रम केलेले आहेत आणि हा जो त्यांचा वसा आहे तो मी घेऊन या ठिकाणी पुढे आलेलो आहे। आणि ही कला सादर करत असताना लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे। मी ह्यांची कटिंग दिली, मी त्यांची कटिंग दिली, असलं काम इथं बुवा होत नाही। लोकांनी कार्यक्रम करायला बोलवले बुवा, कार्यक्रम करायला, बरोबर, कार्यक्रम करायला बोलवले बुवानी। वेळेचं भान राखून कार्यक्रम करा। तुम्हाला 2 बाऱ्या आहेत, मला 2 बाऱ्या आहेत। आता पहिली बारी केली 1.5 तासाची, दुसरी बारी करशील 1 तासाची, मोजून 1 तास बुवा बारी करणार। बुवांबरोबर आज नाही बाऱ्या करी है ना, मोजून 1 तास बुवा मोजून बारी करणार। आणि बुवा म्हणून गेलेले आहेत की कुवे गावामध्ये बुवांचा एक शिष्य होता। पालीतल्या बारीत काय झालं सगळ्यांना माहिती आहे ना। बुवा म्हणाले आज नाही जमलं, पालीत मला म्हणाले नवरात्रीच्या 2ऱ्या माळेला आज नाही जमलं, 7व्या माळेला म्हणतात कुव्यात माझा शिष्य आहे ऋषिकेश कदम। तुम्हाला सगळ्या माझ्या कलाप्रेमी रसिकांना सांगतो, एवढा सोन्यासारखा पोर आहे तो ऋषिकेश कदम। हा, एवढी चांगली बारी केली त्याने। हा, उगाच माझा तो हा आहे, माझा तो ता आहे, बुवा उगाच लोकांची नावं बदनाम करू नका। त्या तुमच्या शिष्याला अजून पण जाऊन विचारा, अजून पण त्याचं आणि माझं फोनवरती बोलणं होतं, मेसेजवरती बोलणं होतं। बुवा चांगला पोरगा आहे, त्याला तुमच्यासारखं नादाला लावू नका बुवा। आणि बुवा म्हणाले की खूप अशा गोष्टी आहेत बुवा म्हणून गेलेले। बुवांना पहिले गवळण देतो आणि या ठिकाणी बारी पारितोषिक आलेलं आहे। बुवांना गवळण देणार। बघा, पालीतल्या कार्यक्रमामध्ये बुवा म्हणून गेलेले बऱ्याचशा गोष्टी। बुवा मगाशी पण म्हणाले की गराटे बुवांना आम्ही गुरु समान मानतो, पण त्या बारीत बुवा तुम्ही काय बोलून गेलात गराटे बुवांना ते तुम्ही जरा आठवा। कारण बुवा मला म्हणाले असली गाणी ह्या जाड्या बिड्यांना आहे ना, म्हणाले ना जाड्या बिड्यांना सूट होतात। बुवा मी हाय जाडा, माझ्या बापसाचा मी खातो, मी हाय जाडा माझ्या बापसाचं मी खातो, तुला बारी करायला बोलवलेला आहे, कशाला वाईस पिऊन येतो रे? हा, मी आहे जाडा माझ्या बापसाचं खातो, तुला बारी करायला बोलवलेला आहे, कशा वाईस पिऊन येतो? आणि आता 190 एक्स्ट्रा होणार है ना। आता बुवा परत दुसऱ्या बारीत येऊन म्हणतो, दुसऱ्या बारीत येऊन म्हणणार हा मी पितो, सणा वाराला पितो।
पितो सणावाराला पितो. बघा बुवांचे शब्द आहेत. मी काय बोलणार नाही. बुवानी मला पालीत म्हटलेलं आहे बुवानी मला की ह्या गराटे बुवानी कोणाची तरी म्हणतात पोरगी पळवलं आहे. मला लोकांनी सांगितलं बुवा पालीतल्या बारीत म्हणाले बुवा ती पोरगी पळवून 5 वर्ष झाली त्याला आहे ना. पोरगी पळवली त्याला 5 वर्ष झाली. बारीत आपण कुठच्या गोष्टी काढायच्या. माई माऊल्या आहेत ना, माई माऊल्यांचा सन्मान राखून बाऱ्या करायच्या बुवा. आज इथं तुम्ही पहिल्या बारी शांत राहिलो आहे कारण तुम्हाला माझ्याकडनं बघायचंय. आणि दुसरी बारी इतकी तुम्ही लांबवणार की एक माणूस याच्यातला राहणार नाही मला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो बुवा. माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा काय म्हणतोय. आनंदाचा हरी लय आहे चतुर पण तू तरी सांग अग बये आता खर खर वागण हे तुझं राधाबाई नाही बर. वागण हे तुझं राधाबाई नाही बर. कान्हा येऊन चढतो का काय. गवळणी काय म्हणताय. माझ्या गवळणीचा आशय आहे बुवा. माय माऊल्या बसले वाईट साईड काय बोलणार नाही. शब्दाचा अर्थ पटवून देईल आणि दुसऱ्या बारीत येऊन म्हणशीव मी ह्याव करीन मी त्याव करीन. मी एकदाच हाव करीन. हा तुम्हाला सांगतोय. म्हणून वागण हे तुझं राधे नाही बर. कान्हा येऊन चढतो कान्हा येऊन चढतो का ग तुझ्या गांडीवर. साई चांगलं दिलीप गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो आहे. बघा रिक्षा न बसली टॅक्सी न बसली गोकुळ नगरीत चर्चा ही झाली. साऱ्या गोपिका राधेला म्हणतायत अगं राधे गोकुळ नगरीत जोरात चर्चा आहे. गोकुळ नगरीत चर्चा ही झाली. अग विषय सांगते खात्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा. आहे सवाल आपल्या मैत्रीचा. कान्हा येऊन चढतो का रात्रीचा. हो दे ना. काय म्हणतात गोपिका बुवा विषय तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्या गोपिका मिळून म्हणतायत अगं राधे बाजारला येतेस दही दूध आजकाल कमी आणतेस आहे ना. दही दूध आजकाल कमी आणतेस. तुझ्या गाई दूध देत नाही. मग या ठिकाणी ती गवळणी म्हणतायत राधेला की गोकुळ नगरीत चर्चा आहे की कान्हा येऊन तुझ्या हांडीवर चढतोय रात्रीचा म्हणून तुझ्याकडे दूध बाजारला जायला कमी आहे. एवढा सुंदर सोपा साधा विषय आहे बुवा. काय म्हणतोय. गोकुळ नगरीत चर्चा ही झाली. विषय आहे खात्रीचा. आहे सवाल आपल्या मैत्रीचा. आहे सवाल आपल्या मैत्रीचा. कान्हा येऊन चढतो का रात्रीचा. आहे सवाल आपल्या मैत्रीचा. कान्हा येऊन चढतो का रात्रीचा. गोकुळ नगरीत चर्चा ही झाली.
सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्री आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्री आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा राघू मैने मानी तुमची तुझी बरी नाही राधे रीता कान्हा सांगतोय पेंड्या तुला कान्हा सांगतोय पेंड्या तुला गेली मनावर तुझ्या गीत काही कडे ना राधे तुला ग काही कडे ना राधे तुला ग करतोय घात हा प्रेमाचा राधे करतोय घात हा प्रेमाचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा तुझं घालून ग बोचात तुझं घालून ग बोचात केला नाही रता 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 तुझा येऊन सरळ घरात तुझा येऊन सरळ घरात साऱ्या सवंगड्यांची साथ साऱ्या सवंगड्यांची साथ साऱ्या सवंगड्यांची साथ पाहून मोका हा देईल धोका हे राधे पाहून मोका हा देईल धोका राधे विचार करूया कानाचा राधे विचार करूया कानाचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा आहे सवाल आपल्या मैत्रीचा काना येऊन चढतो का रात्रीचा आणि सवलगण गवळण झालाय बुवांच्या गवळणीची कटिंग बघा आजच माझा झालाय पगार गवळ्याचा पोर तू नंद किशोर गवळ्याचा पोर तू नंद किशोर गोकुळी झालास बदनाम चोर करतोस खोड्या आणि घर फोड्या सार गव असं म्हणत माझ्या जीवाला वाटते खंत माझ्या जीवाला वाटते खंत तारे बसलास तू शांत आहे ना म्हणून बुवा कटिंग बघा गवळ्याचा पोर मी नंद किशोर ग बदनाम होऊन झालो या थोर ग जरी केल्या मी खोड्या जरी केल्या मी खोड्या आणि घर फोड्या जरी केल्या मी खोड्या आणि घर फोड्या तुला वाटते काही खंत ग तुला वाटते काही खंत नको बघूस माझा अंत सचिन बुवा नको बघूस माझा अंत नाही र बसणार मी शांत ए बाय नको बघू माझा अंत नको बघू माझा अंत नाही ना बसणार मी शांत
पार फोड्या वाटते का तुला खंत ही वाटते का तुला खंत नको बघू माझा अंत नको बघू माझा अंत नाही बसणार मी शांत नको बघू माझा अंत नाही आज बसणार मी शांत नको बघू माझा अंत नाही बसणार मी शांत नको बघू माझा अंत नाही बसणार मी शांत. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे कैलासवासी दत्ताजी गराटे यांचे चिरंजीव शकील. हा गावातली नवरी नंतर म्हणतात काय काय आणि काय काय म्हणाले सगळ्यांनी ऐकलं नाही. बुवा आज पण म्हणाल घरात घुसून मारी. हा घरात घुसून मारी. अरे मी केवढा आहे बघ एक उडवली ना. हा एक उडवली ना. हा सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो लोकांना खोटं नाही सांगत महालक्ष्मी मातेची शपथ घेऊन सांगतो तुम्ही नाही तर बारीत येऊन सांगा माझी पोरं बारीत घुसली होती बुवाला मारायला आयोजकांनी बाहेर काढला नाही. हा शाहीर सुशांत गराटे दत्ता गराटेचा चेला आहे बुवा. तुम्ही मला पालीपासून सांगता बाई बुवानो कुस्ती खेळा पालीत मला म्हणाला कुस्ती खेळा. हा आज म्हणतात आज परत म्हणतात तुम्हाला काही ठोकायचंय ना एवढी तुमच्या बोच्यात दम असेल बुवाच्यात जर दम असेल तर बाली झाल्यावर होऊ नये. सुरुवातीला मला जरा लोलवतील. हा का तर त्यांच्या पोटात जशी जशी उतरल ना बुवा हे कपडा नाही ठेवायचं. हा तुम्हाला काय बोलायचं दुसऱ्या बारीत तुम्ही अवश्य बोला. माझ्या गुरुवर्यांवरनं माझ्या वडिलांचं आता ते स्वर्गवासी आहे बरोबर आहे ना. जीवनपणी त्यांना चांगलं जगू दिलं नाही तुम्ही. हा आता गेल्यावर तरी त्यांना चांगलं जगू दे आहे ना. ही माझी प्रामाणिक तुमच्या चरणी विनंती आहे. नाहीतर तुम्ही बापसावरनं खरोखर सांगतो एक गाणं म्हणालो ना तुमची नाय आज सुद्धा उडवली ना माझं नाव नाही बघा. हा साप डांबा झोंबवून टाकणार बुवांना आज बघा. माझा विषय बुवांसाठी देतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते. बुवा टीप दिली आहे. ज्या ग्रंथाधारे विषय दिलेला आहे त्या ग्रंथाधारे उत्तर आल्यास विषय नक्की पटवून घेणार. आणि पालीतल्या बारीत पहिल्या बारीत बुवा काय म्हणाले बुवांच्या प्रश्नाच्या जरा जवळ आहे ना. बुवांच्या प्रश्नाच्या जरा जवळ आहे. बारीत म्हणतात प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. दुसऱ्या बारीत बुवा अजून मी तेवढा म्हणतात हा नाही त्या विषयावर आणि विषयाचं उत्तर बुवानी थातूर मातूर काहीतरी लावला नाही. म्हटलं बुवा जवळ आहेत प्रश्नाच्या बुवा जवळ आहेत अजून त्यांना सोपं करावं. पालीतनं 10 किलोमीटर अजून पुढे आलो. पालीतनं 10 किलोमीटर अजून जवळ आलो. बुवा उत्तर जरा अजून जवळ आलंय. आज देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. आणि तुम्ही म्हणाल की शास्त्र 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 बुवा जर तुम्ही म्हणाल तर वडिलांच्या पाठीमागे ह्या शक्तीपीठात या वर्षामध्ये 3 प्रश्न फुटले आहे ना. 3 प्रश्न फुटले त्याच्यात त्या गराटी बुवानी एक प्रश्न फोडलेला आहे. 3ऱ्या क्रमांकाचा गराटी बुवानी प्रश्न फोडलेला आहे. आणि हे श्रेय सगळं जातं आमचे राजेंद्र गराटे आणि कुठलं हे भाड्यान बुवा मी आणत नाही माझं स्वतःच आहे. तुमचं जर कोण लिहून चिटकोऱ्यांवर देणार आहे त्यांना सांगा. आणि बुवांच्या विषयाकडे वळतो बघा. बुवांचा विषय आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचे नाव व गाव काय आहे ना बरोबर आहे ना. बुवा ग्रंथ आहे सगळं आहे. आज इथं सगळं आहे फक्त तुम्ही खोटं बोलून बघा फक्त आहे ना. आज तुमच्या असा कुठं मारणार ना तो सुद्धा काजऱ्याचा निघल्यास निघणार नाही बुवा. कारण वयाच्या 3 वर्षापासून बापसाच्या मांडीवर वडील माझे ढोलकी वाजून गायकी करायचे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेला असायचं बिना मतलब. तेव्हापासून बुवा शक्ती तुला करतोय. तुम्ही कधी 15 वर्ष झाली करता बाय. हा आणि ते सुद्धा तिकडं त्यांचं मुख घेऊन झालं तेव्हा इकडं आलो आहे.
मला तुम्ही शिकवू नका. मी आणि माझे वडील आम्ही जातीवंत शक्तितुरा केला. तिकडं तिकडं ह्या मंडळात त्या मंडळात बेडकासारख्या उड्या मारीत राहिलेला नाही. हा, म्हणून बुवांचा विषय, त्याच्या विषयाचं उत्तर देतोय. बाळाचे नाव आहे अग्निदेव, त्याचे गाव आहे वेदरूप. हे तुझे स्थान व गाव आहे. त्या बाळाचं नाव वेदरूप हे आहे, हे त्याचे स्थान व गाव आहे. त्याला 2 माता, आकाश व पृथ्वी. ग्रंथाचं नाव आहे ऋग्वेद. पान नंबर 306 307, अध्याय 3. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, मी ग्रंथ आणून दाखवायला पण तयार आहे. हा, तुम्ही दुसऱ्या बारीत येऊ म्हणशील. कारण प्रत्येक विषयाच्या सुशांत गराटे जसा पालीमध्ये आहे तसा अजून कुठल्या तरी गावात असेल, आहे ना. प्रत्येक तुमच्या विषयाचं उत्तर अनेक ठिकाणी भेटतंय बुवा. आणि मी अनेक ठिकाणीची उत्तरं देऊन बुवा आज ह्या ठाम मतावरती आहे की तुमच्या ग्रंथाचं नाव आहे ऋग्वेद, बाळाचं नाव आहे अग्निदेव, त्याचे गाव वेदरूप, स्थान व गाव आहे 2 माता, आकाश व पृथ्वी. पान नंबर 307 अध्याय 3. बुवानी फक्त 2च गोष्टी विचारलेत. मी लय बुवांना काय काय सांगितलं आहे ना. म्हणजे माझ्याकडे बुवा आज तगडा अभ्यास आहे. खोटं बोललो तुम्हाला असा सुपलास वाटेल ना. या ठिकाणी बघा, बुवांना प्रश्नाचं पद देणार नाही. बुवानी 2-2, 3-3 काहीतरी चालीत म्हटला नाही प्रश्नाची पद, आणि काय केला नाही. म्हणजे सुदूर बुदूर झालं होतं काय मला माहिती नाही. पण आता बरोबर बुवा जाग्यावर येणार. म्हणून बघा काय म्हणतोय. 10 वर्ष झाली शक्ती तुर्यात विषयाला माझ्या. 10 वर्ष झाली शक्ती तुर्यात विषयाला माझ्या. जीवाला आता वाटतंय बरं, भल्याच्या जीवाला या शाहिरान लावलाय घोर. आज तरी देणार का सचिन बुवा उत्तर खर, नाहीतर थुकतील ही लोका सगळी. ओ बुवा, नाहीतर थुकतील ही लोका सगळी. बुवानो तुमच्या तोंडावर. आणि 4थ्या गाण्याचा जो विषय गाणार, जास्त काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण बुवा मला पालीत म्हणाले होते, अजून एक विषय मला बुवा बोललेले की गराटे बुवांची आणि त्यांची बारी झाली होती. त्या बारीत मी गायला होतो गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये. आणि तिथं काय गराटे बुवा यांना म्हणाले, हे गराटे बुवांना म्हणाले, तिथं काहीतरी झालं. आणि गराटे बुवांनी असंच म्हणालं होतं की मी देवीची शपथ घेतो, असं तसं झालं. आणि बुवा पालीतल्या तुम्ही बारीला बोलून गेलेले आहे ना, आहे की नाही. बुवा पालीतल्या बारीला बोलून गेले, खोट्या शब्द घेतला नाही म्हणून 6 महिने नाही जगलं. बुवा म्हणाले, हे जे माझ्या जीवाला लागलंय ना बुवा, अशा जर छप्ता घेऊन लोक मेली असती तर हे परवा माहितीये ना इकडनं तिकडं उड्या मारीत होतं. कशात? हे पक्षी त्या पक्षात, ते पक्षी त्या पक्षात. तर पहिलं इलेक्शन झाल्यावर 5-6 जण तरी मेलं असतं. हा, याचा अर्थ बुवा तुमची जीभ काळी आहे ना. आता दुसऱ्या बारीत येऊन मला म्हणणार बुवांचं वाटोलं होईल. तुम्ही फक्त आज म्हणून दाखवा. हा, बघा एक विषय देतो. बुवा म्हणाले शेवटचं गाणं घेणार. बुवा म्हणाले की पालीत म्हणतात, लोकांनी सांगितलं नाही की गराटी बुवानी पोरगी पळवून दिला नाही. अरे तिच्या बरोबर लग्न केलं, तिलाच पळवून दिली. नाहीतर तू दाखवून दे, लोकांना आज सांगतील तुला. घरादारातले विषय काढायला बुवा हा शक्ती तुला. आणि आज मला बायकोन सांगितलं, तू ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, जे क्षेत्र तू आत्मसात केलंयस वडिलांच्या पाठीमाग, त्याच्यात चिखल हा उडणार. आज तुला काय करायचं ते कर, है ना. म्हणून बुवा तुम्ही जे बोललात, लोक म्हणतात पालिक मला सांगित आली की सुशांत गराटे पोरगी पळवला. बुवानं लोक तुम्हाला हगरड का सांगतील?
5 6 जण तिथं झुमते आले असतील. तुमचं कान वार आहे हा, तुमचं असेल चालू हा. एक ठोका देतो बुवा तुमच्या काळजाच्या आरपार, कारण तुमची जन्मकुंडली मला माहिती. मी जर बोलून दाखवलं ना, मी बोलून दाखवलं बुवा, इथं बाहेरीच आज तुम्हाला नागडं करीन, शाप सोडणार नाही बघा हा. म्हणून एक विषय देतो, ज्याला समजायचा तो बरोबर समजेल हा, आणि तुम्हाला पण मजा येईल ना. बघा, तुझे हे वरदान तुझ्यासाठी ठरलाय शाप, सचिन बुवा तू मर्यादेच ओलांडल समा. येऊन रणात काहीतरी मारू नकोस थाप, येऊन रणात काहीतरी मारू नकोस थाप. आज सांग येऊन मला तुझ्या पोराचा हाय कोण बाप. जमीन जुमला फला तो बंगला, तुला केला या वारसदार, तुला केला या वारसदार. होता भीमराव लय दिलदार, तुला फुकट दिलं या सार. वा सांगतोय खरं विषय गंभीर, यानं पळवली कोणाची बरं. पाली त्यांना सांगितलं ना, यांना कोणाची तरी पळवला, यानं पळवली कोणाची बरं. लोक सांगतात पालीत खरं, सांगतोय खरं विषय गंभीर, या सुशांत गराटेनं पळवली कोणाची बरं, यानं पळवली कोणाची बरं. आणि वर्ण मी पण सांगतो, लोक सांगतात पालीत तुम्हाला खरं. पण बुवा आज तुम्ही येऊन मी तुम्हाला जो विषय विचारतोय, आणि माझं गाणं शास्त्राला धरून आहे, इकडं तिकडं जरा पण नाही हा. मग सांग तू येऊन मला, मग सांग तू येऊन मला, लग्नाआधी कसा झाला पोर. बुवा काय म्हणतात, माझा पोरगा हाय 4 वर्षाचा, आमच्या पप्पानी गणपती आणला. बुवा एवढं बास आहे ना. आणि वाचवा झाम्या वर्षी दुसऱ्या बारीत येऊ, शाप हाय नाही तेवढी काढून टाकी. म्हणून सांगतोय खरं विषय गंभीर, यानं पळवली कोणाची बरं. लोक सांगतात पालीत खरं. मग सांग तू येऊन मला, मग सांग तू येऊन मला, लग्नाआधी कसा झाला पोर. मग सांग तू येऊन मला, लग्नाआधी कसा झाला पोर. तुझे हे कर्म नाही ठेवलास धर्म, कोण कोण गेलाय करून कथा कोणाची? कुंतीची कथा आहे ना. सूर्यपुत्र कर्ण, कुंतीला जे वरदान मिळालं सगळ्यांना माहिती आहे, काय वेगळं सांगायची गरज नाही.
आणि कोणाच्या मनाला लागलं असेल तर त्याला माझ्याकडे एक उपाय आहे. काय? जीवाला वाटतंय बर. कुठं आहे जर सांगितलं इथे एक होता. जीवाला वाटतंय बर बाबू एक विमल खाल्ल्यावर. म्हणून तुझे ते कर्म नाही ठेवलास धर्म